असा इतिहास आहे, ज्यावेळेस रामची सीता जी रावणाने नेली होती त्यावेळेस ती राम इथं शोधत आलते सीतेला. तर त्यावेळेस देवीनं विचार केला की बाबा ही राम खराच आहे का. मग तिनं सीतेचं रूप घेऊन त्या गाठीवर बसली. मग ती राम काय म्हणला, आई तू काय तू इथं कशी. मग तिनं साक्षात दर्शन दिलं देवीनं तिथं गाठ. नमस्कार, मी प्रथमेश पडवळ. ननीज लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आहे अक्कलकोटला, जसं की तुम्हाला माहितीच असेल आणि आधीचा जर व्हिडिओ बघितला असाल. आणि आज आमचा अक्कलकोटमधला तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. तर अक्कलकोटला मी मागचे 3 दिवस होतो आणि ते खूप मजा आली. मस्तपैकी स्वामींचे दर्शन वगैरे झाले. आणि आज पण सकाळी मी स्वामींचा अभिषेक आणि स्वामींच्या मठात दर्शनाला गेलो होतो. तर खूप भारी वाटलं. आणि तुम्ही पण नक्की एकदा अक्कलकोटला या. आणि आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो पंढरपूर पर्यंतचा प्रवासाचा व्हिडिओ आहे. आता पण चाललोय पंढरपूरला. आणि आजचा जो सकाळी मी अभिषेक केला त्याचे क्लिप्स मी पुढे देतोय, तर ते तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, आता आमचा प्रवास फायनली सुरू झालेला आहे पंढरपूरला जाण्यासाठी. आणि आता मी सगळ्यात आधी तुळजापूरला चाललोय. तर तुम्ही बघू शकता माझ्यासोबत माझ्या आजी आहेत. आणि काल आपण जे गाणगापूरला गेलो होतो ज्यांच्या गाडीतून, ते काका सुद्धा आहेत आपल्याबरोबर. काका कसे आहात? म्हणजे ना. तर मग आता पण आधी कुठे तुळजापूरला चाललोय ना. हा, तर किती वेळ लागेल आपल्याला इथून? साधारण 1.5 तास. ओके. तर मित्रांनो, आमचा प्रवास नक्की एन्जॉय करा. आता मी सरळ तुम्हाला तुळजापूरला भेटतो. तर मंडळी, मी आता पोहोचलोय तुळजापूरला आणि इथले तुळजाभवानी देवीचे दर्शन पण झालेले आहेत. पण मित्रांनो, आज ना खूप गर्दी होती, त्यामुळे जास्त काही शूट करायला भेटलं नाही. तर आता आम्ही देवाचं आमचं दर्शन तर झालेलं आहे. त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये फिरतोय. तर आपल्याला एक काका भेटलेत. काका, तुमचं नाव? प्रभाकर इंगळे. ओके. आणि काका इथले लोकल रहिवासीच आहेत. तर त्यांना आपण तुळजापूरबद्दल जरा माहिती विचारूया. काका, जरा मला तुळजापूर बद्दल थोडक्यात जरा माहिती सांग. सांगतो की कसं आहे, एक कुलदेवती आहे आई तुळजाभवानी. शक्तीपीठ आहे, शक्तीपीठ. ओके. आणि 3.5 पीठापैकी एक पीठ आहे. कोल्हापूर एक पीठ आहे महालक्ष्मीचं. बरोबर. रेणुका माता माहूरगड, बरोबर, ती एक शक्तीपीठ आहे. आणि वणीची सप्तशृंगी नाशिकला. वणी ती नाशिक वणीमध्ये नाशिक. आणि हे जे आहे ते शक्तीपीठ आहे. ओके. आणि कसं आहे, इथं तुम्ही जी तुम्हाला पाहिजे असेल सह मागणी की वा हे मला असं होते काय प्रसन्न, तुम्हाला तुमच्या मागण्या पूर्ण करतील. हो या. आणि आपल्या जर आपल्या इथे तुळजापूरला दर्शनाला यायचं असेल तर कोणत्या वारी जास्त म्हणजे गर्दी असते? गर्दी बघा, मंगळवार, शुक्रवार, रविवार, पौर्णिमा, अष्टमी त्या दिवशी गर्दी लय असते. अच्छा. आणि सोमवार, बुधवार, गुरुवार असं तर गर्दी कमी असते. ओके. आणि 24 तुम्ही आता मला थोड्या आधी सांगत होता की ते लाईव्ह दर्शन पण असतं ना 24 तास? असतं की लाईव्ह दर्शन. ओके.
म्हणजे ते फोनवरून लाईव्ह दर्शन पण देतात. लाईव्ह दर्शन तुम्हाला अभिषेक वगैरे करायला असलं सिंहासन आता सध्या बुकिंगसाठी लाईव्ह दर्शन लाईव्ह चालू आहे. अच्छा. आणि ते ऑनलाईन बुकिंग पण होतं का की कसं? ऑनलाईन बुकिंग होतं. अच्छा. आणि अजून तुळजापूर जवळ काय काय फिरण्यासारखं आहे? तुळजापूरचं घाटशीळ म्हणून येते काय, हा, घाटावरती असं घाटशीळ मंदिर आहे. त्याचा असा इतिहास आहे, ज्यावेळेस रामची सीता जी बनवताना नेली होती त्यावेळेस ती राम इथं शोधत आलते सीतेला. तर त्यावेळेस देवीनं विचार केला की बाबा ही राम खराच आहे का, मग तिनं सीतेचं रूप घेऊन त्या घाटशीवर बसली. ओके. मग ती राम काय म्हणला, आई तू काय तू इथं कशी? मग तिनं साक्षात दर्शन दिलं देवीनं. तिथं घाटशीळ आहे समोर. आपण तुम्ही घाटात आले ना तर लेफ्ट साईडला दिसतं असं मंदिर मोठं. अच्छा. पापनाथ तीर्थ आहे इथं बाजूला. अजून म्हणलं तर लहान तुळजापूर खुर्द म्हणून एक आहे, ती पण तिथे देवीची मूर्ती आहे. ओके. छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत कुलस्वामिनी. बरोबर. रोज हमेशा शिवाजी महाराज भुयारी मार्गे, खाली मठ एक आहे त्या मठातनं भुयारी मार्ग होता त्यावेळी, गाव नव्हतं त्यावेळेस, त्यातनं यायची त्यांनी प्रवास दर्शन देवी दर्शन. नंतर ही गाव बसले गेले. तर मंडळी तुम्ही पण जर तुळजापूरला येताय तर नक्की तुळजापूरच्या जवळच्या ह्या ज्या काकांनी ज्या जागांची नावं सांगितली तर तिकडे तुम्ही नक्की व्हिजिट करा. अजून एक वैशिष्ट्य आहे तुळजापूरचं, कुठलाच देव मूर्ती हलवीत नाही. हे तुळजापूरचं वैशिष्ट्य असं की वर्षातनं 3 मूर्ती हलवते. त्यांना त्या मूर्ती उचलतात तिथनं. आणि एक आपल्या जानेवारी पुढच्या महिन्यामध्ये नवरत्न असतं, नवरत्न असतं आपलं, त्या टाइप मध्ये लहान दसरा असतो आता येणारा. एक 4-5 दिवसांनी चालू होईल. म्हणजे आता संक्रांतीला त्याचा उत्सव असतो बघा. ओके. म्हणजे ते दरवर्षी संक्रांतीला. आणि याला मध्ये नवरत्नामध्ये दसऱ्यामध्ये असतो जसं विजयदशमी वगैरे, त्यावेळेस देवीला उचलतात आणि पालखीत फिरवतात. नगरहून पालखी येते, पलंग नगरहून येतो. पालखीमध्ये देवीला मूर्ती बसवतात आणि पूर्ण फेरी मारतात मंदिराला देवीच्या. आणि नंतर पुन्हा प्रतिष्ठापना जागेवर करतात. म्हणजे नगरच्या पलंगावर ती झोपवतात देवीला म्हणजे विश्रांतीसाठी. ज्यावेळेस ती 5 दिवस झाले विजयदशमी दिवशी त्यांना झोपवतात. आणि विजयदशमी दिवशी पालखी असते मंदिरामध्ये. आणि ज्यावेळेस ती 5 दिवस झाले की त्या दिवशी पौर्णिमा, पालखी पौर्णिमा सगळ्यात मोठा उत्सव. ओके. म्हणजे हे तुम्ही आता म्हणता जे जानेवारी मध्ये आहे ते? आता चालू झालं जानेवारी. म्हणजे आता जे तुम्ही सांगितलं ना आपलं संक्रांतीला असतं, त्याच्या आधी थोडं असतं. म्हणजे संक्रांतीच्या जरी किती दिवस आधी असतं? म्हणजे आता तुम्हाला सांगतो, आता एक मला वाटतं बघा असते नाही सत्ती अमुषा झाली, आता इथे येणारी अमुषा म्हणजे आता येणारी अमुषा येते ना, त्या अमुषा झाली की दुसऱ्या दिवशी देवी झोपते. ओके. तर म्हणजे तुम्ही पण जर संक्रांतीच्या आधी जर तुळजापूरला वगैरे यायचा प्लॅन करताय तर नक्की एकदा. लहान दसरा असतो पुजारी लोकांसाठी. इथं दसऱ्यामध्ये पुजारी लोकांना वेळ मिळत नाही ना नवरत्नामध्ये, खास पुजारी स्थावर लोकांसाठी दसरा असतो. ओके. म्हणजे त्याच्यात जास्त करून पुजारीच असतात. सगळे कुठल्याही लोकांना अडचण येतात, परंतु ते जलयात्रा म्हणून असते. ओके. ते इथं पापनास तीर्थाहून हजारो महिला डोक्यावर कळस वगैरे ठेवून फ्री असतं सगळं, गागरी वगैरे फिरी देतात. मूर्तीची असं खाली मिरवून जाते आणि त्यावेळेस तिथला उत्सव विश्रांती होती त्यावेळेस संपतो. जर मंडळी तुम्ही अक्कलकोट तुळजापूरचा जर प्लॅन करताय तर नक्की आजच्या वेळेला नक्की या आणि नक्की एन्जॉय करा इकडे येऊन. तर काका तुमच्याशी गप्पा मारून फार भारी वाटलं, मजा आली. धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही. बरोबर. तुम्ही विचारलं आम्हाला, काय वेळ मिळाली मी सांगितलं तुम्हाला, लोकांना कळलं पाहिजे ना. हो बरोबर आहे. तर मित्रांनो आता थोड्या वेळ आधी मी पोचलो पंढरपूरला आणि सकाळी अक्कलकोट वरून मी निघालो आणि नंतर तुळजापूरला गेलो. तिथे थोडासा वेळ झाला आणि आता काय ना खूप जरा थकलोय, तर त्यामुळे जरा आराम करतो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. त्या काकांची माहिती तुम्ही ऐकली असेल तर कशी वाटली ते पण कमेंट करा. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओचा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.